आणि तेवढ्याच टाळ्या वाजवायच्या जोरात. मुलांपेक्षा जोरात तुमच्या ऐकू आल्या पाहिजे. ठीक आहे, रेडी? 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड. मस्त. आता माहितीये का तुम्हाला कोणीतरी भेटायला आलाय. आमचा कोण आलाय भेटायला? नक्की बघा, पण ऐकतच नाही. अरे बाहेर ये. सगळी वाट पाहतायत तुला भेटायला. इथे नको उड्या मार, बाहेर येऊन उड्या मार. कोण आहे सांगा बरं, कोण असेल? टेडी. बघूया कोण आहे. उप्स, गावतो पण हे बघा. आता तो हळूच कर. कोण आलाय? माकड. आणि तुझं नाव माहिती का काय आहे? तुझं नाव सांगू का सगळ्यांना? अच्छा अच्छा, तू म्हणतो सांग. सांगू? ऐकायचं नाव काय आहे? तुझं नाव आहे मुक्का. काय हे जोरात म्हणा. घाबरला का? तुला मी काढणार आहे तुझ्या पिशवीत. बसलाच राहतो नाही तो. काढू याला पिशवीत ना. व्हेरी गुड. चल बेटा ये बाहेर. असा असा असा. अगं बाई हा थांबतच नाही. तुम्ही पण हातवारे करायचे. हा जसा करतोय ना तसा, नाही तर हा ऐकतच नाही. हो, तो मला म्हणते सगळ्यांना सांग अशा हातवारे करायचे. ठीक आहे, आपण लोकांचं ऐकूया. रेडी? 1 2. पाय नाही करायचं, फक्त हात. 1 2 3. 1 2 3. अरे बापरे, एक फार नाही उड्या मारायच्या. तो झाडावर बसतो ना जंगलात, म्हणून त्याला फार सवय उड्या मारायच्या. पण आपण त्याला सांगूया फार नाही उड्या मारायच्या. ठीक आहे, हळूहळू. आणि तो टाळ्याही वाजवतो माहिती का? 3 4 पण बसत नाही एका जागी. 1 2 3 4 5 6 7 8. बघ उड्या मारतोच आहे. त्याला काय करू? हा बघा. अच्छा, तो विचारतोय सगळ्यांना गोष्ट ऐकायची आहे का? हे जोरात म्हणायचं, त्याला ऐकत नाही. ऐकू आलं नाही? अजून जोरात. ऐकू आलं का? थांबा. ठीक आहे ना, ऐकायची गोष्ट सांगायची आहे ना गोष्ट. आपण हो सांगूया. सुरू करूया गोष्ट. आधी सगळे टाळ्या वाजवा बरं. काय म्हणतोय मला, इथे सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आता आम्ही गोष्ट सुरू करणार आहोत, हो की नाही? पण ह्याला सांग उड्या नाही मारायच्या. एका जागी त्याला बसव आपण. ठीक आहे, ओके? आणि आपण गोष्टी काय माहितीये का? तर मी त्याला इथे बसवणार. बस रे बाबा, नको काही करू तुझ्या बद्दल. ओके. आता आणि कोण आलं माझ्या बरोबर बघायचं? अरे बापरे, कोण आहे सांगा बरं? बदक नाही. हे बघ कोण? टेडी. छोटा भालू आहे. ठीक आहे, आपण ह्याला छोट्या भालूचं नाव देऊया. बघा, एक छोटा भालू. त्याला पण बसवलं त्या माकडाजवळ. आणि अरे बापरे, हे कोण आलाय? सगळ्यांना माहितीये पेपा पिग. आणि हे माहितीये पायानेच बोलतो. हे बघ, हे बघ कसं बोलताय. ह्याला तोंडाने बोलतायच येते. आणि त्याच्या बरोबर कोण आहे सांगा बरं मला. हे कोण आहे? टेडी आहे ना त्याचा छोटा. आणि कसा पकडला दाखवा मला. असा. व्हेरी गुड. आता पेपा पिगला पण सांगते चुपचाप खुर्चीवर बसायचं. फार मस्ती करायची. फार मस्ती करायची. व्हेरी गुड. हे आता अजून एक आहे माझ्याकडे. बघू बरं कोण आलाय. ओप्स, हत्ती. आणि हत्तीची सोंड कशी असते? अशी अशी अशी. दाखवा मला सोंड, दाखवा. सगळे सोंड दाखवा हत्तीची. जे अडल्ट आहेत त्यांनी पण मला सोंड दाखवा. तुम्ही एक्झाम नाही, कोणी पार्टिसिपेट करायचं. रिक्वेस्ट. ओके. अशी अशी अशी. आणि तो पाणी कसा मारतो? आवाज करायचा पाण्याचा. ओके, जोरात.
एक्सलेंट. ओके, आता ह्याला पण बसवू आपण. ठीक आहे. आता माहितीये का काय झालं, एका गावात एक राहत होता भालू दादा. आता इथे भालू कुठे, आपण त्याला भालू म्हणू. ठीक आहे, छोटासा आहे, पण हा भालू दादा एका गावात राहत होता आणि त्या गावात राहत होता त्याच्या कुटुंबाबरोबर. आणि तो काय करायचा, रोज सकाळी घरातनं निघायचा आणि त्याच्याकडे होती एक गाडी म्हणजे ती एका चाकाचीच गाडी होती. पाहिली सगळ्यांनी एका चाकाची गाडी? नसेल पाहिले तर आपण कल्पना करू की आपल्याकडे एका चाकाची गाडी आहे आणि तो कसा घेऊन जायचा गाडी, असा असा असा. दाखवा मला, असा. ऑडियन्स प्लीज पार्टिसिपेट. असा 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 असा. गाडी कुठे आहे तुमची? अशी अशी अशी. ओके. आता गाडी घेऊन गेल्यानंतर तो जायचा कुठे माहितीये का, त्याच्या घराजवळ एक शेत होतं आणि त्या शेतात होती खूप सारी सब्जी, भाज्या होत्या. ठीक आहे. आणि कोणत्या भाज्या होत्या सांगा बरं मला. सगळ्याच. कोणती भाजी खातो आपण? वांग होतं, पांढरा मुळा होता आणि मेथी होती, बरोबर. शेपू होता. मागे भाजी कोणती खाता? बटाटा. कोबी, फुलकोबी का पत्ता कोबी? फुलकोबी होती. तिकडनं भेंडी आणि काय होतं, कारलं होतं. तर ह्या सगळ्या भाज्या त्याच्या शेतात वाढायच्या. ठीक आहे. पण तो काय करायचा भालू दादा, अशी अशी आपली गाडी घेऊन जायचा आणि त्या शेतातल्या भाज्या तोडून त्या गाडीत ठेवायचा. टाका बरं मेथी, टाका 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 मेथी टाका तुमच्या गाडीत. मेथी टाका गाडी. मेथी टाकली. आता गाजर घेऊया. गाजर ओढायला लागतं थोडं जोरात, कारण की ते जमिनीच्या खालती वाढतं. ओढा बरं गाजर. आणि टाका तुमच्या गाडीत. आणि काय टाकायचं झालं, तुम्हाला जायचं बाजारात विकायला, तर काय टाकायचं? पालक मेथी झाली. आता पालक टाकूया आणि बटाटा आणि कांदा कुणाला हवाय? चला कांदा टाकूया. कांदा टाकला आणि आपण अजून एक भाजी सांगू. भेंडी होती, फुलकोबी, पत्ताकोबी, ही सगळी भाजी घेऊन आपला भालू दादा चालला त्याच्या बाजारात भाजी विकायला. राईट. आणि त्याची गाडी कशी होती? एका चाकाची. राईट. आता म्हणा सगळे, त्या भालूचं नाव होतं बंटी. काय नाव होतं? नाव काय होतं? बंटीची गाडी एक चाकीवाली. बंटीची गाडी एक चाकीवाली. बोलो छम छम छम. पुन्हा एकदा बोलो छम. बोलो म्हणा, बोलो छम छम छम. सोपी आहे. अजून एकदा म्हणूया. बंटीची गाडी एक चाकीवाली. बोलो छम छम छम. ठीक आहे. असं करत 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 आपला बंटी दादा त्याची सगळी भाजी घेऊन जात असताना त्याला कोण कोण भेटायचं? त्याचे सगळे मित्रमैत्रिणी यायचे त्याला भेटायला. बरोबर. कोण यायचं सांगा बरं मला? वाघ यायचा. आणि वाघ कसा करायचा? जोरात करा. वाघ कसा करायचा? व्हेरी गुड. आणि ससा दादा पण यायचा, छोटा बिटुकला असा. ससा कसा करायचा? असा 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 करून ससा पण भेटायला आला. आणि त्याच्यानंतर आलं एक पोपट आला. एक पोपट. आणि पोपटाने काय केलं? त्याला खाली आणलं. आणि पोपट कसा आवाज करतो? व्हेरी गुड. अजून एकदा जोरात. अजून एकदा. पोपट असा आवाज करतो. आणि अनेक एक प्राणी आला त्याला भेटायला. कोण सांगा बरं? वाघ झाला, बरोबर. पोपट झाला, ससा दादा झाला आणि हत्ती. आणि हत्ती कसा करतो? असा असा आणि असा.
आणि त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात ती लोक, अरे भालू दादा लवकर जा, कारण की रात्र झाली तर तुला परत यायला उशीर होईल, हो की नाही. म्हणून बालू दादा त्याची गाडी घेऊन जातो बाजारात. आणि बालूची गाडी कशी असते, एक चाकीवाली. भालूची गाडी भालूची गाडी बोलो छम छम छम. हे छम 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 जरा चांगल्यापैकी म्हणा. भालूची गाडी एक चाकीवाली बोलो छम छम जरा जोरात. लास्ट टू छम छम. मी एक पहिला म्हणणार आहे, तुम्ही दुसरे दोन म्हणणार आहे. रेडी, बोलो छम लावडा. व्हेरी गुड. इथनं आवाज आला पाहिजे. ओके, व्हेरी गुड. आता चला दाखवा मला, तू कसा गाडी घेऊन जातोय बाजारात विकायला. असा असा असा. हॅलो, तुमची गाडी कुठे आहे? दिसली पाहिजे मला गाडी. व्हेरी गुड. पोचलो आपण आता बाजारात आल्यानंतर त्याला विकायची असते त्याची भाजी. म्हणून तो काय करतो, एक एक कोबी ठेवतो टेबलावर. त्याची एक जागा डिसाइडेड असते की तिथेच तो विकणार. आणि कोबी ठेवा, पत्ता कोबी काढून ठेवा, तिकडनं भेंडी काढून ठेवा, लास्ट भेंडी काढून ठेवा, त्याच्यातनं मेथी. व्हेरी गुड. गाजर. हो, तुमची गाडी बिडी काय आहे की नाही. आणि काय दिलं होतं आपण, कांदे ठेवा. हे सगळ्यांनी ठेवायची बरं का, नाही तर गाडी तशीच राहील तुमची. आता कांदे ठेवा, उचला आणि ठेवा. व्हेरी गुड. आता बटाटा ठेवा, असा उचलायचा आणि असा ठेवायचा. आता त्याचं टेबल इतकं छान दिसत होतं बाजारात. गिऱ्हाईक आले, अर्थातच भाजी विकत घ्यायला, बरोबर. आता तो म्हणाला मेथी पालक म्हणा, बटाटा कांदा, स्वस्त स्वस्त स्वस्त. तुम्हाला काय हवंय, लवकर सांगा, तुम्हाला काय हवंय. अरे भाजीच नको तुम्हाला, कसे गिऱ्हाईका. भेंडी हवी, किती हवी आहे, 2 किलो. काय नुकसान वगैरे ठीक आहे, 2 किलो. आणि मला पैसे दे, 200 रुपये दे. महाग झाली आहे भेंडी सध्या, इथे ठेवणार आहे. तुम्हाला कोणती भाजी हवी आहे, मटन. बटाटा किती हवाय, 1 किलो. हे घ्या बटाटा, पैसे द्या. थँक्यू. इथे मी ठेवणार आहे माझी सगळी कमाई. तुम्हाला काय हवाय, भेंडी भाजी संपली. 2 किलो भाजी सांगा. वाटाणा. बरं, वाटाणा किती हवाय, अर्धा किलो. काय खायचं आज, द्या वाटाण्या आणि मला पैसे द्या. थँक्यू सो मच. आणि मी पैसे माझे इथे ठेवणार आहे. तुम्हाला काय हवाय मॅडम, कांदा द्या. किती किलो, 1 किलो. हा घ्या कांदा आणि पैसे द्या मला. अजून तेवढी मी प्रोग्रेस झाली, माझं खेडेगावात आहे. तुम्हाला टोमॅटो किती, 1 केजी. ये लीजिए 1 केजी और पैसा दीजिए. थैंक यू. बट टोमॅटो का क्या रेट है अभी, 60 रुपीज. 60 to 70 रुपीज किलो. ठीक आहे. आता त्याची पूर्ण भाजी विकल्या गेली. आणि विकल्या गेल्यानंतर भालू दादा पुन्हा परत चालला जंगलातून, बरोबर की नाही. जंगलातून चालला परत. आणि रात्र झाली होती, त्याला पोचायचं होतं त्याच्या घरी. तो पोचतो त्याच्या घरात. त्याच्या घरी पण कुटुंब असतं. मुलं त्याची खुश होतात त्याला बघून. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो भाजी घेऊन चालायला लागतो. जेव्हा दुसऱ्या दिवशी भाजी कोणची घेऊन येणार आहे, आज सांगा बरं. कोणची, भेंडी, पालक, मेथी, गाजर, मुळा, बरोबर, पांढरा मुळा आणि कांदा, पातीचा कांदा. ही सगळी भाजी घेऊन जेव्हा तो जात असतो तेव्हा काय होतं, आणि तो गाडी घेऊन जातो तेव्हा काय म्हणायचं, बंटी की गाडी, बंटी की गाडी, बंटी की गाडी, बोलो छम छम छम. तिकडनं आवाज आला पाहिजे. बोलो छम छम छम. आणि गाडी जात असताना कडक 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 आवाज करा, चाकाचा आवाज आहे हा. कडक तो काय झालं, माझी गाडी पुढे जातच नाहीये. आता तो गेला गाडीकडे बघायला.
अशी बघितली त्यांनी त्याची गाडी. कशी बघितली दाखवा? अशी वाकून. ते चाक होतं ना ते तुटलं त्याचं. तिकडे जंगलात दगड असतात जेव्हा तो वाटेवर जात असतो तेव्हा. आता काय करावं? आता काय करावं सांगा? त्याला बाजारात जाऊन पूर्ण भाजी विकायची, मगच त्याला काहीतरी स्वतःसाठी पैसे मिळतील. आता त्यांनी काय करायचं? चाक जोडायचं. बरोबर. आता चाक जोडणार कसं? तिथं जंगलात येतो. काय करायचं? आता काय झालं? त्याचे मित्र मैत्रिणी असतात तिथे, ते आले एक एक. कोण कोण आलं? हत्ती आला. मला नाव सांगितलं की दाखवायचं. हत्ती आला, हत्ती आला, ससा आला, वाघ आला आणि पोपट आला. आणि पोपट आवाज कसा करतो? हा सगळ्यात चांगला पोपट आला. आणि म्हणाले अरे काय झालं? बघ ना तुझं चाकच तुटलंय, काय करू बघ. पोपट दादा काय म्हणाला? थांबा आपण विचार करूया. विचार करा सगळे, विचार करा. व्हेरी गुड. केला विचार? सुचलं काही? आता पोपट दादा म्हणाला आपण असं करूया, सगळ्या तिथे बसलेले चाक तर आपल्याला रिपेअर करायचंच आहे. तो म्हणाला मला उठता येतं, बरोबर, असं 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 करून उठता येतं. मी जाऊन बघून येतो तिथे काही आहे का चाकासारखं, म्हणजे तुला आपण चाक लावून देऊ, बरोबर. म्हणून पोपट गेला उडत उडत. कसा गेला उडत उडत? दाखवा मला पोपट कसा उडाला. तुमचा पोपट उडतोय की नाही? व्हेरी गुड. उडत 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 गेला. आणि त्यांनी काय केलं? एक मोठं शेत होतं त्या जंगलात. आणि त्या जंगलात ते वाढ कसं शेत होतं? मोठं. आणि तिथे वाढत होतं. ते लाल भोपळा म्हणजे तसा गोल असतो. तो काय परत आला आणि म्हणाला ए माकडा, ह्याला माकडाला म्हणाला ऐक ना, तिकडे एक मोठं शेत आहे आणि तिथे भोपळा आहे. आपण तो भोपळा घेऊन येऊ आणि त्या चाकाच्या ऐवजी तिथे लावू. म्हणजे ते गोलच असतो की नाही भोपळा, म्हणजे त्याला गाडी घेऊन जाता येईल. तर हे माकड काय म्हणालं? काय म्हणाला माकड? येस, खुश झाला. तर म्हटलं चल मला तर झाडावर उड्या मारता येतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तिसऱ्या झाडावरून ते शेतात पोचले. शेतात पोचून त्यांनी भोपळा उचलला. भोपळा उचला सगळे. जड आहे बाबा, जड आहे. इतक्या लवकर नाही, जड आहे. एक भोपळा उचलला. व्हेरी गुड. आणि माकडाने त्याच्या हातात घेतला भोपळा आणि लगेच गेला झाडावर चढत 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 भालूदादाकडे. भालूदादांना सांगितलं हा घे तुझा भोपळा आणि हा घे तुझा भोपळा आणि लाव तुझ्या गाडीला. त्यांनी आपण आता भोपळा गाडीला लावणारे चाक म्हणून, ठीक आहे, कारण की ते थोडं गोल असतं. असू शकतं ते पुन्हा पुढे सरकत सरकत जाईल. लावा बरं चाक. त्या गाडीला चाक लावा. सगळे सगळे सगळे